सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार. मी सौ अनुराधा सुरेंद्र भुसकट तुम्हा सर्वांचे सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करते. नुकताच नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले मालिकेच्या जनजागृती कार्यक्रमाला फुलेप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सोमवार दिनांक 1 जुलै रोजी दुपारी 3 वाजता नाशिक येथील माळी मंगल कार्यालयात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. निमंत्रितांसह अनेक नागरिक उपस्थित होते. सावित्रीच्या लेकी संघटनेच्या महिलांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. कार्यक्रमाची सुरुवात सत्यशोधक जयकुमार चर्जन यांनी लढा पेटला लढा या महात्मा फुले गीताने केली. प्रास्ताविकामध्ये दशरथ कुळधरण यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जागतिक दर्जाच्या कार्याचा आढावा घेत मालिकेच्या माध्यमातून उभी राहत असलेली सामाजिक चळवळ अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. अभिनेत्री अपूर्वा सोनार यांनी उपस्थितांना फुले दाम्पत्यांच्या विचारांसाठी एकजूट राहण्याची शपथ दिली. सावित्री शक्तिपीठाच्या वतीने आशा बांढुरे यांनी मालिकेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमापूर्वी श्री संत सावता महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सत्यशोधक सौ शीलाताई चर्जन, विजय राऊत, भास्करराव काठे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बाजीराव तिडके, शरदजी मंडलिक आणि अरुण थोरात यांनी विशेष सहकार्य केले. त्यांच्या नियोजनबद्ध सहभाग आणि मेहनतीमुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी व प्रभावीरित्या पार पडला. प्रमुख मान्यवरांच्या मनोगतामध्ये डॉक्टर कैलास कमोद यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्यासाठी माननीय छगन भुजबळ साहेबांनी नेहमीच मोठे योगदान दिले आहे. त्याचप्रमाणे आता डॉक्टर अमोल कोल्हे यांनाही सर्वांनी भक्कम साथ द्यावी असे मत त्यांनी व्यक्त केले. राजेंद्र महाडोळे, यवतमाळ यांनी फुले दाम्पत्यांच्या विचारांची चळवळ डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मालिकेच्या माध्यमातून सुरू केली आहे. या सामाजिक चळवळीत प्रत्येकाने सहभागी व्हावे असे आवाहन केले. तर डॉक्टर अमोल कोल्हे यांनी महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षात ही मालिका बंद होण्याची वेळ आली आहे. कारण काहीही असो, आपण रडायचे नाही तर लढायचे ही महाराष्ट्राची शिकवण आहे. आपल्या एकजुटीतून ही चळवळ अधिक व्यापक करूया असे मत डॉक्टर अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले. तर किरण झोडगे, मुंबई यांनी नाशिककरांनी जशी माननीय भुजबळ साहेबांना नेहमीच साथ दिली तशीच ताकद आता डॉक्टर अमोल कोल्हे यांनाही द्यावी असे मत किरण झोडगे यांनी व्यक्त केले. तर अशा प्रकारे हा कार्यक्रम स्नेह मेळावा अतिशय उत्तमरित्या पार पडला. धन्यवाद.